बिग बॉस सीझन 5 पाहत असाल सगळेजण. तर बिग बॉस सीझन 5मध्ये ना एक मला अनफेअर गेम काय वाटलं माहिती आहे. निकी आहे, अरबाज आहे, त्यानंतर वैभव आहे, घनश्याम आहे, सूरज आहे, योगिता आहे आणि या जो आठवड्याचा जो टास्क देण्यात आला होता त्यामध्ये जे 2 टीम पाडण्यात आले त्यामध्ये योगिता आणि सूरजला टीम एमध्ये टाकण्यात आला आणि टीम एची जे मेंबर्स आहेत जसे की इरिना आणि वैभव याला टीम बीमध्ये टाकण्यात आला. आता ही गोष्ट का केली असेल बिग बॉसनी की यांनी गेम फेअर खेळावं म्हणून. पण इथं झालं आहे काय माहिती आहे तुम्हाला. इथं गोष्टच वेगळी झाली आहे. यामध्ये फक्त फेअर खेळत आहेत 3 लोक आणि वैभव तर अनफेअरच खेळतो आहे. इरिना तिचं गेम ती खेळते. तिचं आता ती 80% तरी ती गेम बरोबरच खेळते. त्याबद्दल ते काही प्रॉब्लेमच नाही. सूरज आपला गेम बरोबर खेळतो आहे आणि आता राहिला फक्त जसं की सूरज, योगिता ती प्रामाणिकपणे ए टीमसाठी बरोबर गेम खेळतात आणि सूरजचं आपला वैभव हा कम्प्लिटली अनफेअर गेम खेळतो आहे आणि तो फुटेज समोर येऊन सांगतोय सुद्धा की मी आता अनफेअरच खेळणार, मी आता दाखवूनच देणार अनफेअर. अरे मित्रा, हे जो तू फुटेज समोर सांगणार आहेस ना तर तुझी धुलाई होणारच आहे. आठवड्याच्या एंडिंगला तुझी धुलाई होणारच आहे. तू हे सांगतोयस की मी अनफेअर खेळतो आहे का. कारण तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेस हा अनफेअर खेळतो आहे तर हे अनफेअर खेळलेलं ह्याला ओके वाटतं. ओके तर ओके मित्रा, पण एक लक्षात ठेवा एक मेंबर्स तिथले जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर्सचं एक विश्वास पण संपादन करणं हे पण एक टीमची एक जबाबदारी असते तिथल्या सगळ्या लोकांची. उद्या तुझ्यावरती सुद्धा एक अशी वेळ येईल ना की तुला ना हेच लोक जे टीम एमधले लोक तुला खाली पाडणार. ही गोष्ट कधी लक्षात ठेव. आता आपण गोष्ट करूया टीम बीची. टीम बीमध्ये ना एक तर आहे ना इतके म्हणजे काय म्हणतात त्याला डोकं नसलेलेच लोक भरलेले आहेत. अहो टीम बीमध्ये रितेश देशमुख सरांनी किती वेळास त्यांना सांगितलं की अरे बाबा तुम्ही गार्डनमध्ये बसून फक्त गप्पा नका मारू. यावेळेस बिग बॉसनी सुद्धा असं सुद्धा सांगितलं की अरे बिग बॉसनी हे सुद्धा सांगितलं वेळोवेळी आठवण करून देतात तुम्हाला का बास्केट पाठवू का. याचा अर्थ असं नाही आहे की तुम्ही म्हणजे तिथं तरी पण तिथंच बसलेलं असतात त्याच गार्डन एरियामध्ये. अरे तुम्ही काहीतरी गेम प्लॅन बनवा, त्यांना भिडा. आज सगळ्यात बेस्ट गेम कोण खेळता म्हणलं तर निक्की. आज सगळेजण तिला शिव्या घालतात, घालू दे शिव्या, पण तुम्हाला मी सांगतो निक्की, जान्हवी हे गेम खेळायला लागलेत. त्यांनी गेम खेळतायत. त्यांना बरोबर माहिती आहे त्यांना कुणाला कसं भिडायचं, कुणाला कसं बोलायचं, काय बोलायचं. ते ॲक्शनवरती रिॲक्शन्स मागतायत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आज निक्की आहे, निक्की जर कोणाला बोलत असेल ना तर ती उलट बोलण्याचं ती वाट बघत असते पण तिला भिडायला कोणीच तयार नाही होत. पहिली गोष्ट म्हणजे हीच एक वीक पॉईंट आहे. अरे भिडा ना त्यांना. तुम्ही इथं गार्डनमध्ये बसायला आलात की गेम खेळायला आलात. अरे निक्की जर तुम्हाला बोलत असेल तर निक्कीला शांत करण्याची पॉवर तुमच्याकडे आहे ना. तुम्ही का नाही बोलत निक्कीला. डायरेक्ट भिडा, डायरेक्ट बोला आणि तिला रडवा ना. जर निक्की सगळ्यांना रडवत असेल तर तुम्ही निक्कीला रडवा. ही ताकद तुमच्यामध्ये. इथे पिकनिक म्हणजे फक्त मोसंबी खात आलात तर मोसंबी खात बसा. मग काय होतं माहिती आहे. आज निक्कीला महाराष्ट्रातील एकही लोक जरी तिला वोटिंग करणार नसेल, जरी तिला पसंत करणार नसेल ना तर तिला पसंत करणाऱ्याची संख्या हळूहळू वाढतच जाते कारण ती फेअर गेम खेळायला लागली म्हणून. बाकी ती निक्की बेकार आहे, ती कशी आहे काय आहे ते आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे आपण तिच्याकडे बघत नाही. आज आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. टीम बीच्या एवढ्या चुका आहेत ना, खूप चुका आहेत. आता इतकं राग यायला लागला ना, खूप राग यायला लागला. अरे तुम्ही एवढं म्हणजे इतकं प्रामाणिकपणा काय दाखवता टीम बीमध्ये. थोडंसं ना फेअर गेम खेळता ना तुम्हाला माहिती आहे तो वैभव तुम्हाला सहजासहजी तोंडासमोर डोळ्यासमोर तुम्हाला धोका देतो आहे आणि तुम्ही त्याच्याशी फेअर खेळताय. हे कोणतं आहे. अरे खेळताना तरी जरा जरा डोकं वापरा. म्हणजे तो अनफेअर खेळतो आहे आणि तुम्ही त्यांचं शांत बसून ऐकताय. असं का करताय. गोष्ट लक्षात ठेवा ते गेम आहे आणि त्या गेमला गेमप्रमाणेच बघा. तिथं फेअर अनफेअर असं नसतो. जर वैभव चुकीचं खेळत असेल तर त्याचं मत घ्यायची गरजच नाही ना तुम्हाला. त्याचं मत घ्यायची गरजच नाही आहे. जाऊ दे तो उडत. तुम्ही मस्त म्हणजे त्याचा विचार करताय की अरे हां मग काय बरोबर आहे ना अरबाज सेकंड लाईनला ह्याच्यात. अरे तुम्ही त्याचा विचार का घेताय. त्याला मारा गोळी. आणि हा वैभव हा 1.5 शाणा जातो आहे अरबाजकडे आणि अरबाजला बोलतो आहे की अरे मीच मुद्दाम बॉल कमी टाकले. त्या आत्ताच एक जो रिसेंटली टास्क आला होता
त्या टास्कमध्ये जे मोती गोळा करायचे होते ते त्यामध्ये तो काहीच नाही करा. म्हणजे तो वैभव अरबाजला भिडायला सांगितलं होतं त्या वैभवला, तर तो भिडत नव्हता. तो फक्त बोलावं का, कारण आपण दाखवायचं आहे की बाबा मी तुमच्या बाजूने आहे. अरे एवढं जर तू कॅप्टन्सी तुझं जर विकलेलाच असेल, तुझं जर मेंबरशिप जर तू विकलेलाच असेल त्यांना, तर सांग बाबा यांना की नाही मी अनफेअर खेळायला लागलो म्हणून. कशाला तू यांना बुडवून ठेवतोस अंधारात. बरं, हे पण काय दूधखुळे नाही आहेत, ह्यांना पण कळायला पाहिजे की बाबा आपल्याशी वैभव कसं खेळतो आहे. तर ह्यांना कळतं. हे बोलतात की वैभव बरोबर खेळत नाही आहे, इरिना चांगलं खेळते, इरिना फेअर खेळते पण वैभव चांगलं खेळत नाही. अरे मग ठीक आहे, मग आता मला सांगा, आत्ता तुम्हाला एक संधी होती कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये. आत्ताचा जो कॅप्टन्सी टास्क आहे त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तुम्हाला एक संधी होती. कुठली संधी होती की तुम्हाला अशा मेंबर्सला टॉपला उभं करायचं आहे की जो मेंबर कॅप्टन होण्याच्या लायकीचा आहे. तर तुम्ही तुमच्या टीममधल्या सूरजला आणि योगिताला तुम्ही चान्स का नाही दिले? काय तुम्हाला असं वाटतं की सूरज हा खूपच खालच्या लेवलचा आहे, योगिता खूप खालच्या लेवलची आहे? अरे निक्की खूप खालच्या लेवलची आहे, तिला निक्कीला खाली चान्स मिळायला पाहिजे. या व्यतिरिक्त जान्हवीला खाली चान्स मिळाला पाहिजे, त्या अरबाजला तर त्याच्यापेक्षा खाली चान्स मिळाला पाहिजे. हे डोकं लढवा ना थोडंसं. ह्याच्याने काय तुम्ही करताय? ह्याच्याने तुम्ही त्यांनाच मोठं करताय आणि ते अनफेअर खेळून एकदम सक्सेस पण होत आहेत. गेम त्यालाच म्हणतात, जे अनफेअर खेळतात ते पुढं चाललेत. तुम्हाला टास्क कळत नसेल, तुम्हाला गोष्ट कळत नसेल, तर हे खेळून उपयोग नाही ना. लास्ट टाईम पण जो बेबीचा टास्क होता तिथे पण त्याने हरले. त्या हरण्याच्या मागचं कारणच हे आहेत की ते दादागिरीने टास्क खेळायला लागले. अरे दादागिरींनी ते खेळायला लागले, तुम्ही पण खेळा दादागिरींनी, पण दादागिरीने खेळण्या अगोदर ना माणसं पण ओळखायला शिका की आपल्याशी कोण बरोबर वागतं आहे, कोण चुकीचं वागतं आहे. आज तुम्हाला एक बेटर चान्स होता की निकीला शेवटी ठेवायचं, जान्हवीला शेवटी ठेवायचा, अरबाजला शेवटी ठेवायचा आणि सगळ्यात बेस्ट टॉपला असायला पाहिजे तो सूरज किंवा निखिल आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण सेकंडला तरी सूरज असायला पाहिजे होता. तुम्ही सूरजला सगळ्यात खाली टाकताय आणि त्याच्यापेक्षा अगोदर तुम्ही घनश्यामला टाकताय. हे फ्राईजचा जो काही गेम आहे तो तुम्ही म्हणजे त्याला घनश्यामला एवढं व्हॅल्यू देताय त्या सूरजपेक्षा. तो का कोणत्या लायकीचा तो घनश्याम की बाबा तो छोटा पुढारी म्हणून मिरवतो करतो, तो डबल ढोलकी आहे, सगळ्याला माहिती आहे आणि तुम्ही त्याला चान्स देताय. कुठेतरी चुकतायत तुम्ही. टीम बी चांगलं खेळा, नाहीतर आहे ना तुमचे खरंच तुम्ही गार्डनमध्ये बसून फक्त मोसंबी खावा, एवढीच गोष्ट आहे. मित्रांनो, प्रेक्षक खूप रागावलेले आहे. तर टीम बीवरती टीम बी काय बरोबर खेळत नाही आहे, फक्त तितकंच त्यांची TRP ह्या गोष्टींनी नाही वाढत आहे. आणि आत्ता सांगतो तुम्हाला, सूरज एवढं भिडणार आहे ना, खूप भिडणार आहे. आणि असं भिडेल ना सूरज, खूप भिडेल. एकदा जर का भिडायला सुरुवात केला ना, तुम्हाला सांगतो की तो एकटा भारी पडेल ह्या A टीमला पण आणि B टीमला पण. आणि मी तर म्हणतो की तो कसंही गेम खेळू दे, आज तोच विनर आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जनता त्याच्यासोबत आहे आणि त्यालाच विनर करणार, ही कन्फर्म आहे गोष्ट. टीम A चांगलंच खेळत आहे. टीम Aला तर मला नावच ठेवायचं नाही आहे, कारण टीम A ही दादागिरी करून खेळत आहे. ते गेम तसंच खेळावं लागतं. टीम Bला गेमच कळत नाही आहे, त्यांच्यासोबत दादागिरी. टीम A एवढं जर दादागिरी करत असेल, टीम Bने दादागिरी करायला तुम्हाला अडवलं आहे कोणी? नाही अडवलं आहे. अरे तुम्हाला ज्यावेळेस टास्क देतात, टास्क दिल्यानंतर तुम्ही जसं ही निक्की डोकं लढवते, तुम्ही लढवा ना डोकं. तुम्हाला कोण आहेत? निक्कीला शिव्या घालणारे आम्ही आहोत बाहेर, जे प्रेक्षक आहेत ना ते आहेत निक्कीला शिव्या घालायला. तुम्ही नका घालू, तुम्ही तुमचं गेम खेळा, तुम्ही गेम खेळून दाखवा, प्रूव्ह करून दाखवा. बघा मग सगळ्यांना गप करायची ताकद तुमच्यामध्ये आहे. तर टीम बी चांगलं गेम खेळा, हेच ॲक्च्युली सांगण्याचा उद्देश आहे. पण बघूया आता उद्या काय होतं, की सूरज खरंच राडा घालतो आहे की त्यानंतर आणखी काही. आता हळूहळू TRP वाढेल, पण TRP पण घसरत. आता मागचे 2 दिवस परत बोर केलं होतं बिग बॉसने, असं नका करू. तर मित्रांनो, हे फक्त मी रिव्ह्यू सांगतो आहे की अशा गोष्टी होतात. तर येणाऱ्या टास्कमध्ये पाहूच या पुढे काय होतं. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करून ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.